कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला. जालना, यवतमाळ, जळगावमध्ये मराठीच्या पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा उडाला फज्जा. जालन्याच्या तळणी गावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी. मराठीच्या पेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. शिक्षण विभागाचं दुर्लक्ष. महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. माहिती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट. एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. निवडणुकीआधी सरकारने केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका. अजित पवारांच्या पक्षाचे 2 मंत्री राजीनाम्यासाठी विरोधकांच्या निशाण्यावर. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. संजय राऊतांची मागणी. कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा. प्रकाश आंबेडकर यांची मागणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधामध्ये स्वाभिमानी संघटना आक्रमक. कोल्हापुरातील सर्किट हाऊसच्या बाहेर स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर. माझी खुर्ची खेचून घेतली. चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याची. ईमेलवरून धमकी. बुलढाण्यामधून दोघांना अटक. शिंदेंची सुरक्षा अलर्ट मोडवर. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर. गोंदिया, नागपुरात शिंदेंची आभार सभा. ठाकरेंचे माजी जिल्हाप्रमुख राजू हरणेंसह काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे धनुष्यबाण हाती घेणार. दिल्लीमध्ये आजपासून 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. जुन्या संसद भवनापासून ग्रंथदिंडीला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. मनोज जरांगे यांनी मस्साझुकमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबाची भेट. ग्रामस्थांसोबतही चर्चा. ग्रामस्थांची अन्नत्याग करण्याची घोषणा. सरकारची नाचक्की करणारी जरांगेंचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेमध्ये अब्दुल सत्तारांकडून घोळ. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून शासकीय अनुदान लाटलं. सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार यांचा आरोप. प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना धक्का. प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकर यांना डावललं. नव्या टीममध्ये रमेश बागवे, अभय छाजेड, दीप्ती चौधरी आणि संजय बालगुडे यांचा समावेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट. पालिका रुग्णालयांसह जमिनी खालून जाणाऱ्या केबलच्या मुद्द्यावर चर्चा. राज ठाकरे यांची माहिती. कोस्टल रोडवरील डांबरी उंचवट्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल. डांबरी उंचवट्यांमुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याचं समोर. कोस्टल रोडवर खड्डे नाहीत. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण. प्रशासनाचं स्पष्टीकरण. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी जिशान अख्तर परदेशात पळाला. पाकिस्तानात माफिया शहजाद भट्टीने मदत केली. परदेशात पळून गेल्यानंतर जिशानने शेअर केलेल्या व्हिडिओतून दावा. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी मॅनेजर आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौंदला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास सुरू. पीओपी आणि उंच मूर्तींना बंदी. मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.